नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। जय बजरंग मित्र मंडळ कापडण्यामार्फत पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। कापडणे गावात कामगार नगरमध्ये सालाबादाप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। पडत्या पावसात मंडळातील सदस्यांनी विधिवत पूजा करत आरती व विधी संपन्न केली। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला। तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो। मात्र चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला देखील हनुमान जयंती साजरा करतात। यामागे नक्की काय कारण आहे तर चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीचे महत्त्व फार मोठे आहे। चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींना नवीन जीवन प्राप्त झाले अशी पौराणिक कथा आहे। हनुमानजींकडे लहानपणापासूनच अलौकिक शक्ती होत्या। लहान असताना भूक लागली म्हणून त्यांनी तळपत्या सूर्याला फळ समजून गिळकृत केले होते। त्यानंतर पृथ्वीवर अंधार पसरला हे इंद्रदेवाला समजताच त्यांनी बाल हनुमानावर आपल्या शस्त्राने वार केले। हनुमानजींचे पिता पवनदेव हे समजतात ते क्रोधित झाले। त्यांनी वायुप्राण थांबवला, त्यामुळे पृथ्वीवर अराजकता पसरली। हवेच्या अभावामुळे त्राही तेव्हा ब्रह्मदेवाला हस्तक्षेप करावा लागला। ब्रह्मदेवाने पवनदेवांना शांत केले व हनुमानजींचा जिवंत केले। तो दिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या या दिवशी हनुमानजींचा पुनर्जीवन मिळाल्याने भक्त आपल्या आराध्य देवाची जयंती या दिनी आनंदाने साजरी करतात। याच पद्धतीने कापडणे गावात देखील 1992 मध्ये सदर मंदिराची स्थापना करून थोडे करत आज एक प्रशस्त मंदिर हनुमानजीचे उभे राहिले आहे। येथील बजरंग मित्र मंडळातील सर्व सदस्य व मित्रपरिवार दरवर्षी याच दिवशी हनुमानजींचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात। सोबतच जवळपास 1,500 लोकांचा भंडारा देखील या प्रसंगी आयोजित केला होता आणि त्यापेक्षा जास्त लोकांनी सदर भंडाराचा लाभ घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिबो ठेकेदार, स्वप्नील पाटील, जितेंद्र माळी, जगदीश माळी, कैलास भील, जगदीश भील, पवन माळी, चंद्रशेखर माळी, ललित माळी, भूषण माळी, चेतन माळी, दिगंबर माळी, गणेश माळी, आनंद माळी, दुर्गेश माळी, ज्ञानेश्वर माळी, जगदीश माळी, ज्ञानबा माळी, शुभम माळी, यशदीप वाघ, साई माळी इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यावेळेस बोलताना आयोजक म्हणाले की जय श्रीराम, माझं नाव जगदीश मोतीलाल माळी, राहणार कापडणे। सालाबादाप्रमाणे दरवर्षी हनुमान जन्मोत्सव आम्ही नेहमी दरवर्षी साजरा करतो। यावर्षी सुद्धा आम्ही हनुमान जन्मोत्सव साजरा केलेला आहे व यावर्षी मंदिराचं शोभीकरणाचं काम बी केलेलं आहे। जवळजवळ 1992 पासून आम्ही हा कार्यक्रम राबवत आलेलो आहे। सर्व समाज बांधव, सर्व परीक्षक व सर्व नागरिक मिळून हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो दरवर्षाप्रमाणे। यावर्षी सुद्धा तसंच आम्ही कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे।